नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला कविता आहे त्याचं नाव काय आहे? उडान। आणि उडानचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय करणार किंवा काय पाहणार आहे। तर चला बघून घ्या। तुमच्याकडे आता आलेला आहे कवी यांचा परिचय। काय आलेला आहे? कवी यांचा परिचय। तर चला बघूया कवीने या कवितामध्ये काय काय दिले आहे आणि यांचा परिचय आपण बघणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, जन्म 3 दिसंबर 1936 इंदौर मध्य प्रदेश। परिचय, हिंदी गजल के इतिहास में चंद्रसेन विराट जी का नाम शीर्षस्थ गजलकारों में है। यांचा जन्म चंद्रसेन विराटजी यांचा जन्म 3 दिसंबर 1936 इंदौर मध्य प्रदेशला झाले। यांचा परिचय, हिंदी गजल में इतिहास में चंद्रसेन विराटजी यांचा नाम शीर्षस्थ गजलकारों में आहेत। आपने नवगीतों और गजलों से मिली जुली मुक्तियाओं में आम आदमी के जीवन की गहराई से देखा है। इथे कवी काय म्हणाले आहे की ते आपल्या नवगीतमध्ये गझलमध्ये त्यातून मिळून किंवा जुळून मुक्तियाओं ते आम आदमी जीवनातून गहराईतून पोहोचलेला आहे। यांची प्रमुख कृती बघा, मेहंदी रची हथेली, स्वर्ण के सोपान, मिट्टी मेरे देश की धार के विपरीत आदि गीत संग्रह, आस्था के अमल तास कचनार की टहनी, न्याय कर मेरे समय आदि गजल संग्रह, पुल पलाश, कुछ पाटल, कुछ सपने, कुछ सच आदि। तर या संबंधी याने सगळं केलेले आहेत। तर चला अजून काय आहे बघून घ्या। पद्य संबंधी काय दिलेले आहे ते आपण बघणार आहे। बघा, गजल एक ही बहर और वजन के अनुसार लिखे गए शेरों का समूह है। गजल जे आहे एक ही बहर किंवा वजनातून अनुसार लिहिलेला शेरांचा समूह आहे। इसके पहले शेर को मतला और अंतिम शेर को मक्ता कहते हैं। याबद्दल जे शेर आहे त्यांना अंतिम शेर किंवा मक्ता असंही म्हणतं। प्रस्तुत रचनाओं में विराट जी ने स्वाभिमान, विनम्रता, हौसले, बुलंदी, दीर्घदृष्टि जैसे अनेक मानवी गुणों को महत्वपूर्ण स्थान दिया है। प्रस्तुत रचनामध्ये विराट जी यांनी स्वाभिमान, विनम्रता, हौसला, बुलंदी, दूरदृष्टी यांचा मानवी गुणांचं महत्वपूर्ण स्थान दिलेले आहेत। कळलं की नाही? हो। तर चला आता आपण पाहणार आहे कविता। बघा, कविताच्या सुरुवात करण्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे की सगळं जे आहे ना तर नीटप्रमाणे काय करायचं आहे, तुम्हाला सगळंच नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। जिथे तुम्हाला नाही कळत आहे तेव्हा तुम्ही मला विचारू शकता, कळलं की नाही? हो। तर चला बघून घ्या। बघा, अंधेरे के इलाकों में किरण मांगा नहीं करते, जहां हो कंटकों का वन सुमन मांगा नहीं करते। या कवितातून किंवा या पंक्तीतून कवी यांनी सांगितले आहे, जिथे अंधेरा म्हणजे ज्या शहरात अंधेरा आहे, इलाके म्हणजे शहरातल्या जागा, ज्या शहरात अंधेरा आलेला आहे त्यामध्ये तुम्ही किरण म्हणजे जे अंधेराचा बद्दल तुम्ही उजालाचा मांगी नाही करू शकता, कारण की तिथे सगळीकडे काय दिलेले आहे? अंधेरा आलेला आहे। जहां हो कंटकों का वन सुमन मांगा नहीं करते। याबद्दल कवीने सांगितले आहे की जिथे तुम्हाला काटांचं वन म्हणजे जंगल, जिथे तुम्हाला काटाचं जंगल दिसत आहे तेव्हा तुम्ही तिथे फूल नाही मागू शकतो, कारण की जेव्हा तुम्ही सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे दिसत आहे तुम्हाला की इथे फक्त काटा दिसत आहे, तर त्याबद्दल तुम्ही त्यांची मागणी तुम्ही फुलाबद्दल करणार आहे तर नाही चालणार आहे। तर असं म्हटले तर कवी सांगत आहे की जो येत आहे आणि जो येत आहे किंवा सर्वत्र आपले शत्रू अशा परिस्थितीनात आणि प्रेम उपेट हा करण्याचं आहे। कळलं की नाही पहिल्या पंक्तीमध्ये? हो। तर चला आता आपण दुसरा बघणार आहे। तर चला बघूया। अधिकार आदर का झुका लेता, स्वयं मस्तक स्व में मिलता है, नमन मांगा नहीं करते। तर खूपच चांगल्या प्रमाणे इथे कवी यांनी लिहिलेले आहे। नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे, जेव्हा नाही कळणार आहे तेव्हा तुम्ही पुन्हा विचारू शकता। बघा, इथे अर्थ काय दिलेले आहे कवीने की ज्याला स्वतंत्रांना समनस वजणाऱ्यांचा अधिकार आहे। काय आहे? अधिकार आहे। अविवाहित राहतो, विचारण्यासाठी समान आवाज मिळवा, त्यांना बनवायची गरज नाही,
कवी अनुसार काय म्हणाला आहे, कवी अनुसार आहे तो आदर पात्र आहे. तो कोणता पात्र आहे, तो आदर पात्र आहे. आणि इथे असा व्यक्तीचा आदर करा. स्वतःहून विचारण्याची गरज नाही, सन्मान प्राप्त होतो. तेव्हा तुम्हाला कुठेही असं गरज नाही की तुम्हाला बोलू नये की मला सन्मान हवे, कारण की तुम्हाला तुमचा व्यवहार आहे त्याबद्दलही तुम्हाला सन्मान भेटणार आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, पैरों में शक्ति हो तो नाप लो उपलब्ध नवसारा. पैरों में शक्ति हो तो नाप लो उपलब्ध नवसारा. उड़ानों के लिए पक्षी गगन मांगा नहीं करते. जिन मन प्राणों से चाहा निमंत्रण के बिना उसके, सपना तो खुद ब खुद आते हैं, नयन मांगा नहीं करते. तर याबद्दल कवीने खूपच चांगली प्रमाणे लिहिलेली आहे. तुम्ही नीट प्रमाणे ऐकून घ्या. बघा, इथे कवीने काय म्हणाले आहे, कवी म्हणाले आहे की पाखोमध्ये, नीट प्रमाणे ऐकून घ्या, पाखोमध्ये शक्ती असेल तर सर्व आकाशातून उडू शकतात. जेव्हा तुमचा पंखामध्ये शक्ती असतात तेव्हा तुम्ही सर्व आकाशातून उडू शकतो की नाही? हो, उडू शकतात. उडणारा पक्षी कधीही आकाशात नाहीत. उडणाऱ्या पक्षी कधीही आकाशात विचार नाहीत. ते न्याय आहे. ते काय आहे? एक न्याय आहे. तो आकाशात उडतो. तो काय करतो? तो आकाशात उडतो. इथला कवी इच्छा व्यक्त केली, सांगितली आहे की जर तुमच्यासाठी किंवा तुमच्यावर धैर्य असेल तर, तुमच्या सगळं धैर्य असेल तर त्यांचा मार्ग सांगितले आहे की जर धैर्य असेल तर त्यांचा मार्ग स्वतः तयार करते आणि मजला मिळेल त्यांना मदतीसाठी विचारासाठी आणि काय म्हणाले आहे, आणि एखाद्या विचारणीसाठी गरज काय करतो? तो पडतो. तर याप्रमाणे त्यांनी म्हटले आहे की जेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण करायची आहे तर तेव्हा त्या शक्ती पण तुम्ही घेऊ शकता आणि त्या शक्तीबद्दल तुम्हाला कोणीही हारवू शकत नाही. कळलं की नाही? लवकर सांगा. हो. तर आता अजून आहे ते आपण बघणार आहे. नीट प्रमाणे ऐकून घ्या. जिन्होंने कर लिया स्वीकार पश्चाताप में जलना, सुलगते आप बाहर से आंगन मांगा नहीं करते. खूपच छान कविता इथे लिहिलेली आहे. परत मी तुम्हाला म्हणत आहे, नीट प्रमाणे ऐकून घ्या. बघा, इथे काय म्हणाले आहे, नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे तुम्हाला. इथे म्हणाले आहे की बघा, जेव्हा हृदय आणि मेंदूत म्हणजे मेंदूत काहीही निश्चित केले जाते तेव्हा यासाठी कोणताही बंधन किंवा कोणताही लोक तुम्हाला रोखू नाही शकतात. बंधन आवश्यक. यानंतर ते स्वतःचं पूर्ण करण्याच्या स्वतः पहा. स्वतःला पूर्ण करण्याच्या स्वतः तुम्ही पहा. आम्ही आमचे पुस्तक पाहू लागतो. या ओळीचा माध्यमातून कवीने हे सांगितले आहे की इंसानची नशिबाती संकल्पना सांगितले आहेत. तर हसन बरा यांनी आपल्या ग्रंथातून गाण्यासाठी दृढ निश्चय किंवा दृढ इच्छा केला म्हणून कोणाही त्याला रोखू शकत नाही. मग दिवस रात्र तसे सर्व आहे किंवा सर्व पूर्ण आहे. तुम्हाला कोई नाही रोखू शकतात. कळलं? तुम्हाला कोणीही नाही रोखू शकतात असं कवी इथे म्हणाले आहे की जेव्हा तुमच्या दृढ निश्चय होतात, जेव्हा तुमचा होतात की मला करायचं आहे म्हणून कोणीही त्याला रोखू शकत नाही. मग 24 तास
तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतो. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर चला अजून बघून घ्या. जिसकी ऊंची उड़ान होती है उसको भारी थकान होती है. काय म्हणाले आहे की जिसकी ऊंची उड्डाण होती है उनकी भारी थकान होती. तर याप्रमाणे ती इथे म्हणाले आहे, ज्यांनी दुर्दैवाने ज्याने दुर्दैवाना जगण्याचे स्वीकारत आहे, ज्यांनी दुर्दैवाने सगळ्यांना स्वीकारत आहे, ते तुमची बाहेरून धुमाकूल घातला त्या गोडीवर विचारण्यासाठी गरज नाही. कवीनुसार जीवनातून लहान प्रभावासाठी नेहमी शोक करा. नेहमी शोक करा. अशा निसारवादीमध्ये लढा देण्यासाठी उत्सव साजरा करा. आणि म्हणाले आले की क्षमता नाही त्यांची चिंता आणि निशारवादी विचार तो त्यांचा सर्वात मोठा शत्रू असतात. आणि याप्रमाणे तुम्ही बोलताय की डोळं करून घ्या. कळलं? हो. तर अजून काय आहे ते आपण बघणार आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. जेव्हा नाही समजलं आहे तेव्हा तुम्ही पुन्हा विचारू शकता. कळलं की नाही? मी परत सांगत आहे, नीटप्रमाणे ऐकून घ्या. नाही तुम्हाला समजणार आहे तर तुम्ही पुन्हा विचारू शकता बरं का. अर्थ इथे म्हणाले आहे, मी परत सांगेन ते वेगळं असतात, त्यांचा 2 अर्थ आहे. हा ओळीचा 2 अर्थ आहे, ते वेगळं होतं. आता मी सांगणार आहे, नीटप्रमाणे ऐकून घ्या. जिसकी उचान उड़ी होती है, जिसकी ऊंची उडान होती है, उसकी भारी थकान होती है. तर इथे नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे बघा. अर्थ जो उंच उंच उडतो तो अधिक थकलेला आहे. जे उंच उंच उडतो तो अधिक थकलेला आहे. कोणताही गंतव्यस्थायी पोहोचण्यासाठी कवीचा मते मार्ग सोपा नाही. मार्ग जे आहे ते सोपा नाही. जितके मोठे यश त्यांचा तितकाच मार्ग कठीण आहे. जीवनातून म्हणून यशाच्या उंचीवर पोहोचण्यासाठी बरेच अडचणीच्या समोर जावे लागणार आहे आपल्याला. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर आता आपण अजून बघणार बोलता कम जो देखता ज्यादा. काय दिलेलं आहे? बोलता कम जो देखता ज्यादा आंख उसकी जुबान होती है. जे खूपच कमी बोलता आणि जास्त बघता त्यांची जुबान काय होती? डोळे होती. बघा, इथे कवी काय म्हणाले की जे लोक कमी बोलतात आणि अधिक पाहतात, अशा लोक त्यांचा डोळे त्यांची जीभ आहेत. अशा लोकांची त्यांचे डोळे त्यांची जीभ आहेत. लोक क्रमाकडे आणि त्यावरील परिमाणाकडे जे लोक त्यावरील परिमाणाकडे अधिक लक्ष देतात. काय देतात? अधिक लक्ष देतात. हे कवीने येथे बोलण्यापेक्षा अधिक काम करण्याचा आग्रह धरला. काय दिला आहे? आग्रह धरला आणि दिले आहे. त्यांचा मते ज्याच्या करण्यास विश्वास आहे त्यांना काही बोलण्याची आवश्यकता नाही. मार्ग डोळ्यांची भाषा शांत आहे. परंतु सर्व काही सांगा तिचे कार्य त्यांचे प्रकार बोलते. त्यांना काही सांगण्याची गरज नाही होते असे कवीने सांगितले आहे. आता आपण अजून काय दिलेले आहे ते आपण बघणार आहे. बोलता कम जो देखता ज्यादा हे झालेलं आहे. आता आपण काय बघून घ्या. बस हथेली ही हमारी हमको धूप में साइबान होती है, एक बहरे को एक गुंगा दे जिंदगी क्या बयान होती है. तर याप्रमाणे कवी काय म्हणाले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्यायचा आहे. बघा नीटप्रमाणे ऐकून घ्या. बस हथेली ही हमारी हमको धूप में साइबान होती है. इथे काय म्हणाले आहे कवी नीटप्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा सूर्यप्रकाश पडतो तेव्हा केवळ आपल्या तळ्यातून म्हणजे हथेलीतून सावली मिळते. काय मिळते? सावली मिळते. म्हणजे आपला हात त्या सूर्यप्रकाशापासून बचाव करण्याचा मार्ग शोधत आहे.
आणि कवीने या ओळीचा माध्यमातून स्पष्ट केलेत की नेहमीच इतराव अवलंबून नसतं. स्वतःच्यावर विश्वास ठेवा. वाईट काळातील हिम्मत करा आणि स्वतःच अडचणीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि तुम्हाला करावे लागेल असं म्हणलेल्या आहेत. कळलं की नाही? हो. आता अजून एक आहे ते आपण नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आणि खूपच चांगलं कविता आहे बघा. एक बहरे को एक गुंगा दे जिंदगी वो बयान होती है. एक बहिरेचा एक गुंगा दे जिंदगी ते बयान होत आहे. तर याप्रमाणे काय सांगितले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. इथे कवीने सांगितले आहे ज्याला ऐकू येत नाही असा माणसाचा मदत करा. ज्यांना ऐकू येत नाही असा माणसाचा तुम्ही मदत करा. कारण की हा जे व्यक्ती जो करतो आवाज बोलण्याचा अक्षम होतो, हे जे व्यक्ती आहे जो आवाज बोलण्याचा अक्षम होतो आहे, या प्रेमी किंवा अप्रेमी परदेशी दुर्लभ एकमेकांना मदत असे करण्याची प्रवृत्ती म्हणजे जीवनातून खरा अर्थ आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या व्यक्तीचा मदत करते ते जीवनातून खरा अर्थ आहे. टाटी या सलांखामध्ये कवीने सहकार्य केले येथे कोणी आहे की भावना स्पष्ट करणे संपूर्णपणे सक्षम आणि परिपूर्ण देखील नाही. त्यांची जरी लोक एकमेकांना मदत करतात एकत्रितपणे जीवनाची अडचणीवर विजया मिळवत जाऊ शकतो. कळलं की नाही? हो. तर चला अजून काय आहे ते आपण बघणार आहे. बघा, तीर जाता है दूर तक उसका कान तक जो कमान होती है. इथे अर्थ काय दिलेले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे तुम्हाला. बघा, अर्थ दिले आहे तीर जतीचा बाण तो फक्त तेव्हाच जातो आपल्या हातात धनुष्य धरून दाबून, म्हणजे तो ते कानावर ओढतो. येथे कवी म्हटले की कोणताही कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही पूर्ण करा. त्यासाठी समर्पण आणि कठोर परिश्रम आवश्यक आहेत. जर आपण प्रामाणिकपणाने काम केले तर ते काम नक्कीच पूर्ण झाले आहेत किंवा ते काम नक्कीच पूर्ण झाले होते. आता आपण अजून बघणार आहे. बघा, खुशबू देती है एक शायर की जिंदगी धूपदान होती है. तर याबद्दल कवीने सांगितले आहे की कवीच्या आयुष्यात हे पानासारखे असते. कवीच्या अनुसार हे पायासारखे असते. सर्वांना नेहमीच सुगंध देतो कवी येथे. आणि कवीबद्दल सांगितले की कवीबद्दल काय सांगितले आहे, त्यांचे जे जीवन आहे समाजात वाहिलेले आहे, हे आजीवन समाज प्रदान करतात. योग्य मार्ग दाखवणे आणि विकसित करणे प्रयत्नशील राहा. तुम्ही योग्य मार्ग दाखवणे किंवा विकसित करणे प्रामाणिक राहा. कळलं? हो. तर या कविताबद्दल आपण पाहिले की सर्व ठिकाणी आपल्याला कसं करायचं, दुसऱ्याचं मदत करायचा. जितकं आहे तितकं मदत करायचं. जितकं तुमचं वाटलं की तुम्ही यांचं इतकं मदत करता ते करून घ्यायचं. आपल्या जीवनात आपल्यासाठी जे दिले आहे ते आपल्या नशिबात आहे. ते आपल्या नशिबात कोणी काही करू शकत नाही. तर याबद्दल तुमच्यासाठी लोकांना किती मदत आहे ते तुम्ही करू शकता. कळलं? हो. धन्यवाद.